एका गावात तर एक वेगळंच प्रतिबिंब उमटलेलं आहे। संपूर्ण गाव खवळून उठलेलं आहे, चवताळून उठलेलं आहे। अहो आमची मतं गेली कुठं सांगा, असा आक्रोश करू लागले आहेत। मित्रहो नमस्कार। यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेवर राज्यभर असंतोष आहे आणि देशभरात चर्चा होऊ लागली आहे। मतदान प्रक्रियेवरील एवढा संशय बघा याआधी कधीही घेण्यात आलेला नव्हता। निवडणूक आयोगाची नेमणूक करण्याची जी पद्धत आहे ना, म्हणजे निवडणूक आयुक्त नेमण्याची, ती पद्धत यावेळी बदललेली गेली आहे आणि त्यानंतर पहिल्यांदाच हे वादळ उठलेलं आहे। निवडणूक आयोगाची नेमणूक करण्यात यापूर्वी सुप्रीम कोर्टाचा सहभाग असायचा, पण मोदी सरकारने नवा कायदा केला आणि सुप्रीम कोर्टाला बाजूला केलं आणि त्यानंतर आता हाच निवडणूक आयोग वादात संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे। विधानसभेची निवडणूक पूर्णपणे अगदी संशयास्पद आहे, त्यामुळं महाराष्ट्रामध्ये रान पेटलेलं आहे। देशाभरात देखील मोठी खळबळ आहे। अहो आता ही आग विझणार तरी कशी? केवळ पराभूत उमेदवार, पराभूत पक्ष अहो एवढेच शंका घेत नाहीयेत यावेळेला झालेल्या या सगळ्या मतदानावर, मतमोजणीवर। सामान्य माणूस देखील अचंबित होऊन पाहू लागला आहे। लोकशाहीकडे पाहून फिदी फिदी हसत आहे हो। अहो एकीकडे हे सगळं सुरू असताना सोलापूर जिल्ह्यातल्या एका गावात तर एक वेगळंच प्रतिबिंब उमटलेलं आहे। संपूर्ण गाव खवळून उठलेलं आहे, चवताळून उठलेलं आहे। अहो आमची मतं गेली कुठं सांगा, असा आक्रोश करू लागले आहेत। सोलापूर जिल्ह्यातलं मार्कडवाडी हे गाव, इथल्या लोकांनी मतदान केलं, पण ज्याला मतदान दिलं त्याला ते गेलंच नाही, अशी इथल्या गावकऱ्याची तक्रार आहे। अहो केवळ निषेध करून, केवळ नाराज होऊन इथली मंडळी शांत बसलेली नाही आहेत। त्यांनी आता पुन्हा एकदा गावाचं मतदान घेण्याचा एक आगळा वेगळा निर्णय घेतलेला आहे। नव्हे, गावानं तसा ठरावच केला आहे। 3 डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर म्हणजे मतपत्रिकेवर चाचणी मतदान करण्याची मागणी इथल्या मतदारांनी केली आहे। माळशिरस तालुक्यातलं मार्कडवाडी हे गाव बघा, या गावानं आता थेट बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतल्यामुळं खळबळ उडाली आहे आणि मोठी चर्चाही होऊ लागली आहे। यामुळं कदाचित निवडणूक आयोगाचं बिंग देखील फुटण्याची शक्यता आहे। माळशिरस तालुक्यातल्या या गावामध्ये आजवर शरद पवार गटाचे उत्तम जानकर यांना मोठे मताधिक्य मिळत आलेले आहे, पण यावेळी मात्र विरोधी भाजप उमेदवार राम सातपुते यांना मताधिक्य मिळाल्यामुळं जानकर गटानं स्वखर्चानं गावात बॅलेट पेपरवर म्हणजे मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे। आता यासाठी बघा या गावानं माळशिरस तहसीलदार यांना निवेदन सुद्धा दिलेलं आहे। हे निवेदन देऊन या मतदानासाठी शासकीय कर्मचारी देण्याची मागणी केली आहे। या निवेदनामध्ये मार्कडवाडी इथल्या चाचणी निवडणूक घेण्यासाठी शासकीय कर्मचारी मिळावेत अशी लेखी मागणी करण्यात आलेली आहे। यात गावात यावेळी झालेल्या मतदानात उत्तम जानकर यांना केवळ 843 मते मिळाली आहेत, तर विरोधी भाजप उमेदवार राम सातपुते यांना 1003 मतं मिळाल्याचं सांगितलं आहे। यापूर्वी झालेल्या म्हणजे 2009, 2014 आणि 2019 या विधानसभा निवडणुकात आणि अगदी 5-6 महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत गावाचे 80% मतदान उत्तम जानकर यांच्या गटाला झाल्याचे पुरावे देखील जोडलेले आहेत। यावेळी निवडणुकीत मोठे घोटाळे झाल्याचा आक्षेप घेत हे तपासण्यासाठी आता पुन्हा 3 डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर म्हणजे मतपत्रिकेवर चाचणी मतदान घेण्याचा ठराव या गावाने केला आहे आणि यासाठी शासकीय कर्मचारी मिळावेत अशी त्यांची मागणी आहे। अर्थात हे शक्य नाही। या निवडणुकीचा संपूर्ण खर्च भरण्यास गाव तयार असल्याचं निवेदन देखील तहसीलदार यांना देण्यात आलेलं आहे। या म्हणजे मतपत्रिकेवरील मतदानासाठी गावात फलक लावून मतदानाप्रमाणे सर्व प्रक्रिया घेतली जाणार आहे। यासाठी लागणाऱ्या मतपत्रिका छापण्यास देण्यात आलेल्या आहेत। गावातल्या प्रत्येकाने आपण या निवडणुकीत ज्याला मतदान केलं
त्यालाच आता पुन्हा मतदान करण्याचं आवाहन केलं जाणार आहे. वास्तविक या निवडणुकीत मोहिते पाटील आणि उत्तम जानकर हे दोन कट्टर विरोधक एकत्र आल्यामुळं शरद पवार गटाला 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्याची शक्यता होती, अपेक्षाही होती. मात्र निवडणूक निकाल येताच जानकर हे केवळ 13,000 मताच्या फरकानं आणि तेही अगदी शेवटच्या टप्प्यात विजयी झाले. त्यामुळं जानकर समर्थकांना मशीनवर किंवा या सगळ्या प्रक्रियेवर विश्वास नसल्याची भावना आता तयार झालेली आहे. अर्थात ही भावना सगळीकडेच आहे. आता यातच बघा, राज्यातील सर्व मशीनवर शंका देखील उपस्थित होऊ लागल्या आहेत. मार्कडवाडी हे राज्यातलं पहिलं असं गाव आहे की ज्या गावानं आता थेट बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचं पाऊल उचललेलं आहे. आता या मतदान प्रक्रियेमध्ये विरोधी म्हणजे भाजपचे मतदार सामील होणार का? खरं तर हा मोठा प्रश्न आहे. या मतदानाचा पुढाकार गावातील एका गटाने घेतल्यामुळं दुसरा गट आता काय भूमिका घेणार हेही मतदाना दिवशी पाहायला मिळणार आहे. या मतदान प्रक्रियेत शासन स्तरावरून कर्मचारी पुरवणे अशक्य आहे. त्यामुळं ग्रामस्थांनी प्रसिद्धी माध्यमाकडून ही मतदान प्रक्रिया पार पाडायची आता तयारी ठेवलेली आहे. यासाठी 3 डिसेंबर रोजी सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर बघा, लगेच 4 वाजल्यानंतर या मतदानाची मतमोजणी देखील केली जाणार असल्याची माहिती आहे. फेर मतदानाची मागणी संपूर्ण गावानं एकमुखी केली असती तर यातून काहीतरी फलित समोर आलं असतं. मात्र केवळ कमी मताधिक्य मिळाल्यानं जानकर गटानं केलेल्या या प्रयोगाला गावातल्याच विरोधी गटाचा किती प्रतिसाद किंवा सहकार्य मिळेल, ते सहकार्य करतील का, हे देखील आता 3 तारखेला दिसणार आहे. पण काहीही झालं ना मित्रांनो, तरी निवडणूक आयोगाची इज्जत मात्र टांगणीला लागली या घटनेमुळं. अहो, कदाचित मार्कडवाडी इथल्या दुबार मतदानाचे पडसाद अन्यत्रही उमटू शकतात राज्यभर. देशाच्या इतिहासात असं कधी घडलं नाही. मग आत्ताच हे का घडतंय हो? अहो, कोणी विचार करणार आहे की नाही? या गावाने घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला मित्रांनो? काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? तुमची मतं जरूर मांडा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.